नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या गंगा जमुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 जूनच्या सायंकाळी एका युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 21 वर्षीय लकी नागरे हा चष्मे विक्रीचा काम करतो। तो गंगा जमुना रोडवर असताना दोन आरोपींनी त्याच्यासोबत शाब्दिक वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। पीडित युवकाने शिवीगाळ करण्याचे कारण विचारताच वाद अधिक वाढला आणि आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात लकी नागरे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पीडिताच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत मोहम्मद अन्सारी या एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ मुक्त समाजाच्या जनजागृतीसाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय। शहरातील युवा कलाकारांनी आफ्टर पार्टी ही लघुपट निर्मिती केली असून त्यामधून तरुणांना व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या उपक्रमाला पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांचे सहकार्य लाभले आहे। नागपूर विमानतळाच्या हस्तांतरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की GMRच्या माध्यमातून नागपूरला अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे। यामुळे कार्गो हब प्रकल्पाला गती मिळेल, तसेच शेतकरी, उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही मोठा फायदा होईल। संजय दिना पाटील आणि संजय राऊत वादाबाबत मुख्यमंत्री फडणवीस असे म्हणाले की कोणत्याही प्रकारच्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत आणि कायदा आपले काम करेल। तर ऑपरेशन टायगर संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। नागपूर गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक 5 ने वाहन चोरी आणि घरफोडी प्रकरणाचा उलगडा करत मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी 2 आरोपी आणि चोरीच्या वाहनांचा खरेदीदार अशा तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 10 चोरीच्या दुचाकींसह एकूण 9,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास यशोधरानगर पोलीस करत आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।